अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्गात भात पीक जमीनदोस्त होऊन भात पिकाला कोंब आलेत। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी आणि कृषी अधीक्षकांना द्यावेत अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केली। त्याचसोबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील वैभव नाईक यांनी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पत्राद्वारे केली। खरं तर भाताची लागवड भात बियाची लागवड 15 मेला शेतकऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले केलेली आहे आणि आता जवळजवळ 5.5 महिने झाले पाऊस धो पडत आहे। तर ही भाताची जी लागवड केली होती त्याचं बियाणं हे 120 दिवस जास्तीत जास्त उत्पादन देणार होतं आणि त्यामुळे आता 150 पेक्षा जास्त दिवस झालेले आहेत। त्यामुळे आता हे संपूर्ण भात हे खराब झालेलं आहे, कुसलेलं आहे आणि त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। त्यामुळे माननीय कृषी मंत्र्यांना आम्ही पत्राद्वारे विनंती केली आहे की तुम्ही ताबडतोब याचे पंचनामे करा। त्याचबरोबर ई पीक पाणी नोंद सुद्धा अजूनही बंद आहे आणि ही ई पीक पाणी नोंद सुद्धा सुरू झाली पाहिजे। त्याचबरोबर आता पंचनामे घेतले पाहिजे, लवकरात लवकर नुकसान भरपाई सुद्धा शासनाने जाहीर केली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।